Hello students, good morning, Minate madam. Students, today we have to learn chemical properties of metals. In previous periods, we learned physical properties of metals and physical properties of non-metals. Today we have to learn chemical properties of metals. Students, you know already metals are reactive, they lose electrons easily and become positively charged ion, so metals are called electropositive elements. तुम्हाला माहिती आहे की सगळे मेटल्स हे रिॲक्टिव्ह असतात. ते रिॲक्टिव्ह असतात म्हणजे ते पटकन रिॲक्शन करतात. दुसऱ्या सबस्टन्सशी ते पटकन रिॲक्ट होतात, रिॲक्शन करतात. आणि ते रिॲक्शन करत असताना ते काय करतात तर त्यांचा जो व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे तो लूज करतात, म्हणजे तो गमावतात, इझिली गमावतात. सहजपणे ते आपला इलेक्ट्रॉन काय करतात देऊन टाकतात. आणि इलेक्ट्रॉन दिल्यामुळे एक त्यांचा निगेटिव्ह पॉईंट कमी होतो आणि म्हणून ते पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतात त्यांच्यापासून. म्हणजेच मेटलचे जे ॲटम्स आहेत त्यांचा काय तयार होतो, पॉझिटिव्ह आयन तयार होतो. समजा आता मेटल आहे आणि ह्या मेटलमध्ये बाहेर हा इलेक्ट्रॉन आहे, आतमध्ये समजा हा इलेक्ट्रॉन आहे. पहिल्यामध्ये 2, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत आणि तिसऱ्या ऑर्बिटमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. हा सोडियमचा, तुम्हाला माहिती आहे हा सोडियमचा ॲटम आहे. तर हा काय करतो, सगळ्या मेटलमध्ये बाहेरचा जो व्हॅलन्सी इलेक्ट्रॉन आहे हा इलेक्ट्रॉन काय होतो, इझिली लूज होतो, इझिली तो काय होतो निघून जातो. आणि त्यामुळे हा जो तयार होतो सोडियमचा, हा इलेक्ट्रॉन लूज झाल्यामुळे याचा पॉझिटिव्ह आयन तयार होतो, सोडियमचा पॉझिटिव्ह आयन तयार होतो. अशा पद्धतीने म्हणून मेटलला काय म्हणतात, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह इलेमेंट्स असं मेटलला म्हणतात. कारण मेटलची प्रॉपर्टी आहे मेटल्स लूज देअर इलेक्ट्रॉन्स easily and become positively charged ions, so metals are called electropositive elements. आता ह्या मेटलच्या ह्या प्रॉपर्टीमुळे मेटलच्या ज्या रिॲक्शन होत असतात ह्या रिॲक्शनमध्ये ह्या इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीमुळे जे काही चेंजेस होत असतात ते इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटीमुळे होत असतात. आता रिॲक्शन ऑफ मेटल्स बघूया. आता आपण मेटलच्या कोणाकोणाशी रिॲक्शन बघूयात, तर मेटलची ऑक्सिजनशी होणारी रिॲक्शन, त्यानंतर मेटलची वॉटरशी होणारी रिॲक्शन बघणार आहोत आपण. नंतर मेटलची ॲसिडशी होणारी रिॲक्शन पाहणार आहोत. त्यानंतर ॲसिडमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि सल्फ्युरिक ॲसिड आहेत. त्यानंतर चौथी रिॲक्शन बघणार आहोत, मेटल्सची रिॲक्शन ही नायट्रिक ॲसिडशी होणारी रिॲक्शन आपण चौथी बघणार आहोत. त्यानंतर मेटलची रिॲक्शन ही दुसऱ्या मेटलच्या बरोबर होणारी रिॲक्शन ही पाचवी बघणार आहोत आपण. आणि नंतर आपण बघणार आहोत मेटलची रिॲक्शन होणार नॉन मेटलशी होणारी. अशा 6 रिॲक्शन्स आपण अभ्यास करणार आहोत. तर लक्षात घ्या, अतिशय सोप्या आहेत ह्या 6 गोष्टी, अजिबात अवघड नाही आहेत. फक्त आपण सिरियली नीट लक्ष दिलं तर तुम्हाला ह्या रिॲक्शन चांगल्या समजतील. पहिल्यांदा आपण बघूया रिॲक्शन्स ऑफ मेटल्स विथ ऑक्सिजन. ऑक्सिजनशी मेटलची काय रिॲक्शन होते, कशी रिॲक्शन होते आपण पाहणार आहोत. मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन ऑन हीटिंग इन एअर अँड मेटल ऑक्साईड आर फॉर्म. तर हे लक्ष ठेवायचं अतिशय महत्त्वाचं आहे की काय होतं की मेटल्स जे आहेत ते त्यांना हीट दिल्यानंतर ते त्या एअरमधल्या ऑक्सिजनशी कंबाईन होतात आणि मेटल ऑक्साईड तयार होतो. एवढं लक्षात ठेवायचं. मेटल ऑक्सिजनशी कधी रिॲक्ट होतो, हीट दिल्यानंतर. मेटलला हीट दिली की मेटल एअरमधल्या ऑक्सिजनशी कंबाईन होतो आणि मेटल ऑक्साईड्स तयार होतात. आता मेटल जे आहेत ह्या प्रत्येक मेटलची रिॲक्टिव्हिटी कशी असते, वेगवेगळी असते. काही मेटल्स हे हाय रिॲक्टिव्ह असतात, काही मेटल जे आहेत ते लो रिॲक्टिव्ह असतात, काही मेटल मात्र हे मॉडरेटली रिॲक्टिव्ह मेटल्स असतात.
म्हणजे मध्यम रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे हाय रिॲक्टिव्ह मेटल असतात म्हणजे काय असतं, तर हाय रिॲक्टिव्ह मेटल्स जे आहेत ते थोड्या हीटने सुद्धा, अगदी थोड्याशा हीटने सुद्धा ते काय होतात, ते मेटल्स रिॲक्ट होतात, त्यांची रिॲक्शन होते. आणि जे मॉडरेटरली रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांना थोडी जास्त हीट द्यावी लागते, आणि जे लो रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत त्यांना खूप जास्त हीटची आवश्यकता असते. तर आपण बघूया कशा कशा पद्धतीने रिॲक्टिव्हिटीनुसार त्या मेटलचं ऑक्सिजनशी रिॲक्शन होते. बघा, पहिल्यांदा बघूया आपण सोडियम आणि ऑक्सिजन. सोडियम जो आहे, ह्या सोडियमला ऑक्सिजनशी रिॲक्ट झाल्यानंतर सोडियम ऑक्साईड तयार होतो. पण सोडियम मेटल कंबाईन्स विथ ऑक्सिजन इन द एअर इव्हन ॲट रूम टेम्परेचर. हे अतिशय महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. रूम टेम्परेचरलाच, म्हणजे सोडियमला हीट सुद्धा द्यावी लागत नाही. रूम टेम्परेचरमध्ये जी हीट असते त्या हीटलाच हा सोडियम काय करतो, ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो आणि सोडियम ऑक्साईड तयार होतं. सोडियम मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन इन द एअर इव्हन ॲट रूम टेम्परेचर अँड फॉर्म सोडियम ऑक्साईड. त्याचप्रमाणे पोटॅशियमचं पण तसंच आहे. एनएच्या ठिकाणी आपण के घेतलं तर आपल्याला तेच म्हणता येईल, पोटॅशियम मेटल कंबाईन विथ ऑक्सिजन इन द एअर इव्हन ॲट रूम टेम्परेचर फॉर्म पोटॅशियम ऑक्साईड. म्हणजेच लक्षात ठेवा, सोडियम आणि पोटॅशियम हे मेटल्स त्यांना हीटसुद्धा द्यायची गरज नाही, तर त्यांना एअरमध्ये जर ओपन केलं तर ते लगेच काय करतात, ही एअरमधल्या ऑक्सिजनशी कंबाईन होतात आणि त्यांचे ऑक्साईड्स तयार करतात. आणि म्हणून सोडियम आणि पोटॅशियम हे कधीच एअरमध्ये ओपन ठेवले जात नाहीत, तर ते केरोसिनमध्ये ठेवले जातात, जेणेकरून केरोसिनमध्ये त्यांचं हवेतल्या एअरमधल्या ऑक्सिजनशी कॉन्टॅक्ट होत नाही. तर हे झालं सोडियम आणि पोटॅशियमचं. आता म्हणजे त्याचा अर्थ काय, की सोडियम आणि पोटॅशियम हे कसे आहेत, हाय रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत. आता मॅग्नेशियम. तर मॅग्नेशियम जी आहे, तर मॅग्नेशियमची रिबन तुम्ही प्रयोगशाळेमध्ये 5वी 6वी 7वीला बघितली असेल. अशी पातळ अशी ती तार असते, आणि ही मॅग्नेशियमची तार आपण हवेमध्ये जरी अशी ठेवली ओपन, तरी ती हवेतल्या ऑक्सिजनशी कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, रिॲक्ट होत नाही. मग मॅग्नेशियमला मात्र काय करावं लागतं, बर्न करावं लागतं, म्हणजे त्याला हीट द्यावी लागते. मॅग्नेशियम रिबन इज बर्न, मॅग्नेशियम ऑक्साईड इज फॉर्म. बघा, ही मॅग्नेशियम आहे, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन या मॅग्नेशियमला बर्न केल्यानंतर एअरमधल्या ऑक्सिजनशी कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती रिॲक्शन होते, आणि मॅग्नेशियम आणि ऑक्सिजनपासून मॅग्नेशियम ऑक्साईड हे तयार होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड तयार होतं. त्यानंतर बघूया आपण, इफ वी गिव्ह द हीट टू द कॉपर मेटल, कॉपर ऑक्साईड इज फॉर्म. जर आपण कॉपरला हीट दिली तर कॉपर ऑक्साईड काय होतं, तयार होतं. अशा पद्धतीने आपल्याला रिॲक्टिव्हिटीप्रमाणे हीट वाढवावी लागते. आता काही मेटल्स असे असतात की त्यांना हीट दिल्यानंतर त्यांचे जे ऑक्साईड्स तयार होतात, हे जे ऑक्साईड्स आहेत, हे ऑक्साईड्स पाण्याबरोबर रिॲक्ट होतात आणि त्यांचे हायड्रॉक्साईड्स तयार होतात. त्यांचे काय तयार होतात, हायड्रॉक्साईड्स तयार होतात. म्हणजे हे Na2O हे काय, ऑक्साईड आहे. K2O काय आहे, ऑक्साईड आहे, पोटॅशियम ऑक्साईड. पण ह्यांना जर पाण्यामध्ये आपण विरघळवलं तर त्यांच्यापासून त्यांचे हायड्रॉक्साईड तयार होतात. सोडियम हायड्रॉक्साईड असेल, पोटॅशियम हायड्रॉक्साईड असेल, असं. बघा, त्याला काय म्हणतात, अल्कली म्हणतात. मेटलच्या ऑक्साईड्सला पाण्यामध्ये सोल्युबल केल्यानंतर जे ॲक्वियस सोल्युशन तयार होतं त्याला अल्कली असं म्हणतात. ऑक्साइड्स ऑफ सम मेटल्स आर सोल्युबल इन वॉटर, दे रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अल्कली. काय तयार होतं, अल्कली तयार होतं. आता एक्झाम्पल बघा, सोडियम ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अँड अल्कली कॉल्ड सोडियम हायड्रॉक्साईड. म्हणजे सोडियम ऑक्साईड जो आहे, म्हणजे हा सोडियम ऑक्साईड आहे बघा, हा सोडियम ऑक्साईड म्हणजे Na2O जर पाण्यामध्ये आपण सोल्युबल केलं, विरघळवलं, तर हा सोडियम ऑक्साईड पाण्याशी रिॲक्ट होतो, वॉटरशी, आणि त्यांच्यापासून काय तयार होतं, तर सोडियम हायड्रॉक्साईड, हे सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं, NaOH. OH म्हणजे हायड्रॉक्साईड. त्याचप्रमाणे पोटॅशियमचं पण आहे. पोटॅशियम ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अँड अल्कली कॉल्ड पोटॅशियम हायड्रॉक्साईड.
मॅग्नेशियम ऑक्साईडचं पण तसंच आहे. मॅग्नेशियम ऑक्साईड रिॲक्ट विथ वॉटर टू फॉर्म अॅन अल्कली कॉल्ड मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. म्हणजे हा मॅग्नेशियम ऑक्साईड जो आहे तो पाण्याशी रिॲक्ट होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतो, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड तयार होतो. तर अशा पद्धतीने अल्कली म्हणजे काय आपण बघितलं. आणि रिॲक्शन ऑफ मेटल विथ ऑक्सिजन काय मिळतं आपल्याला, तर आपल्याला मिळतं मेटल ऑक्साईड, हे सुद्धा आपण बघितलं. आता आपण सेकंड रिॲक्शन बघणार आहोत, रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ वॉटर. मेटलची वॉटरशी काय रिॲक्शन होते, कशी होते ते आपण बघणार आहोत. आता मेटल्स जर वॉटरशी रिॲक्ट झाले, मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस अँड इट्स हायड्रॉक्साइड्स ऑर इट्स ऑक्साइड्स. मोस्टली हायड्रॉक्साईडच मिळतं, पण अगदी काही ठिकाणी ऑक्साईड्स मिळतं. बघा, मेटल्स रिॲक्ट्स विथ वॉटर अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस. मेटलचं जर वॉटरशी रिॲक्शन झालं तर हायड्रोजन गॅस म्हणजे वॉटरमध्ये जो हायड्रोजन असतो तो हायड्रोजन गॅस काय होतो, लिबरेट होतो म्हणजे बाहेर पडतो. आणि ह्या रिॲक्शनसुद्धा त्यांच्या रिॲक्टिव्हिटीप्रमाणे हाय रिॲक्टिव्ह, लो रिॲक्टिव्ह, मॉडरेटेबल रिॲक्टिव्ह मेटल्स त्याप्रमाणे आपण स्टडी करणार आहोत. पहिल्यांदा आपण सोडियम आणि पोटॅशियमची वॉटर बरोबरची रिॲक्शन बघणार आहोत. समजा सोडियम आणि वॉटर यांची रिॲक्शन जर केली, सोडियम रिॲक्ट विथ वॉटर अँड फॉर्म सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड मिळतं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो म्हणजे बाहेर पडतो. त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट पण बाहेर पडते. म्हणजे सोडियम म्हणजे Na 2H2O, तर हा यातला Na आणि यातला OH जो आहे, किती OH येथे, तर हे 4H आणि 2O आहे. यातले 2HO जे आहे 2OH आणि हे 2Na एकत्र येतात, 2NaOH तयार होतं म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड तयार होतं आणि राहिलेले 2 हायड्रोजन म्हणजे H2 लिबरेट होतो. आणि ही अभिक्रिया, ही रिॲक्शन होत असताना खूप मोठ्या प्रमाणावरती हीट बाहेर पडत असते. तसेच सेम पोटॅशियमची पण आहे. पोटॅशियम प्लस वॉटर वी गेट पोटॅशियम हायड्रॉक्साईड. म्हणजे यातला हा पोटॅशियम आणि यातला HOH 2OH आणि हे 2K ह्यांच्यापासून 2KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड तयार होतं ॲक्वियस सोल्युशन. आणि यातला राहिलेले 2 हायड्रोजन म्हणजेच हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. आणि ही रिॲक्शन होत असताना खूप मोठ्या प्रमाणामध्ये हीट काय होत असते, प्रोड्यूस होत असते. म्हणून सोडियम आणि पोटॅशियम हे 2 मेटल्स जे आहेत ते वॉटरमध्ये ठेवत नाहीत. वॉटरमध्ये सोडियमचा किंवा पोटॅशियमचा तुकडा टाकला की लगेच खूप मोठा फट असा आवाज येतो आणि स्फोट होतो. आणि मग हा जो स्फोट आहे तो हायड्रोजन वायू बाहेर पडल्याचा असतो. आणि म्हणून सोडियम आणि पोटॅशियम कधी वॉटरमध्ये ठेवत नाही, एअरमध्ये पण ठेवत नाही, तर ते कशात ठेवतात, केरोसिनमध्ये ठेवतात. बघा, आता सोडियम अँड पोटॅशियम मेटल रिॲक्ट रॅपिडली अँड विगरसली विथ वॉटर. म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम रॅपिडली म्हणजे अतिशय जलद, जास्त स्पीडमध्ये, विगरसली म्हणजे ताबडतोब वॉटरशी काय होतात, रिॲक्ट होतात. अँड लिबरेट्स हायड्रोजन गॅस अँड इट्स हायड्रॉक्साईड. लिबरेट्स हायड्रोजन गॅस बाहेर पडतो आणि त्यांचे हायड्रॉक्साईड तयार होतात. तर हे झालं सोडियम आणि पोटॅशियमचं वॉटर बरोबरची रिॲक्शन, सोडियम हायड्रॉक्साईड आणि पोटॅशियम हायड्रॉक्साईड. त्यानंतर आपण सोडियम आणि पोटॅशियम नंतर कमी रिॲक्टिव्ह असलेला जो मेटल आहे तो आहे कॅल्शियम. तर कॅल्शियम म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपण घराला जी चुनखडी देतो, पांढरा चुना मारतो, तर तो जो चुना असतो हा चुना म्हणजे कॅल्शियम. आणि हा कॅल्शियम जर आपण पाण्यामध्ये टाकला तर तुम्ही कधी बघितलंय का बघा, किंवा तुम्ही दुकानामधून थोडी चुनखडी विकत आणा आणि ती तुम्ही थोड्याशा बादलीमध्ये पाणी घेऊन त्यात टाका आणि ती तुम्ही एखाद्या काठीने जर तुम्ही ती ढवळली तर तुमच्या लक्षात येईल की त्या पाण्याला आपोआप उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत. तर पाण्याला उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत याचा अर्थ काय की कॅल्शियमची पाण्याशी रिॲक्शन झालेली आहे. आणि हे 2Ca आणि यातले 2OH यांच्यापासून 2CaOH2 तयार होतो आणि हायड्रोजन गॅस जो आहे तो काय होतो, लिबरेट होतो, बाहेर पडतो आणि
थोड्या प्रमाणामध्ये हीट पण बाहेर पडते. ते पाणी गरम व्हायला लागतं. आपण त्या पाण्याला हात लावू शकत नाही, अशा पद्धतीने ते पाणी गरम व्हायला लागतं. आणि ते जे पाणी आहे त्या पाण्यामधून एअर बबल बाहेर म्हणजे हवेचे बुडबुडे बाहेर पडताना दिसतात. आणि ते हवेचे बुडबुडे असतात ते म्हणजे हायड्रोजन गॅसचे बुडबुडे असतात. आणि त्या पाण्यावरती कॅल्शियम आपल्याला तरंगताना दिसतो. कॅल्शियम रिॲक्ट विथ वॉटर स्लोली अँड लेस विगरसली. म्हणजे कॅल्शियम हा पाण्याशी हळू आणि कमी विगरसली काय होतो, रिॲक्ट होतो. आणि द हायड्रोजन गॅस रिलीज होतो. इन दिस रिॲक्शन कलेक्ट्स ऑन द सरफेस ऑफ द मेटल इन द फॉर्म ऑफ बबल्स अँड द मेटल फ्लोट्स ऑन द वॉटर. या रिॲक्शनमध्ये जे पाणी असतं त्या पाण्यातून हायड्रोजनचे बबल्स बाहेर पडायला लागतात आणि त्या पाण्यावरती मेटल काय व्हायला लागतो, फ्लोट व्हायला लागतो, म्हणजे तरंगायला लागतो. म्हणजे कॅल्शियमची जी पावडर आहे ती त्या पाण्यावरती आपल्याला तरंगताना दिसते. तर अशा पद्धतीने कॅल्शियम आणि वॉटरचं रिॲक्शन होऊन कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं. ओके, नाउ लेट अस सी द ॲल्युमिनियम, आयर्न अँड झिंक हाऊ रिॲक्ट द वॉटर. आता ॲल्युमिनियम वॉटरशी कसा रिॲक्ट होतो, आयर्न कसा रिॲक्ट होतो, झिंक कसा रिॲक्ट होतो बघूया आपण वॉटरशी. बघा, ॲल्युमिनियम वॉटरशी रिॲक्ट होतं आणि ॲल्युमिनियम ऑक्साईड तयार होतं आणि हायड्रोजन काय होतं, लिबरेट होतो. हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. त्यानंतर आयर्न वॉटरशी रिॲक्ट होतो आणि फेरस ऑक्साईड तयार होतं आणि फेरस ऑक्साईड तयार होऊन कोण लिबरेट होतो, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. बघा, फेरस ऑक्साईड. झिंक वॉटरशी रिॲक्ट होतो, झिंक ऑक्साईड्स तयार होतं आणि कोण लिबरेट होतो, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. म्हणजे आपण बघितलं की इथे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे वॉटरशी रिॲक्ट झाल्यानंतर त्यांचे हायड्रॉक्साईड्स तयार होतात. त्यांचे काय तयार होतात, हायड्रॉक्साईड्स तयार होतात. पण ॲल्युमिनियम, आयर्न अँड झिंक हे वॉटरशी रिॲक्ट झाल्यानंतर त्यांचे हायड्रॉक्साईड तयार होत नाही, तर त्यांचे काय तयार होतात, ऑक्साईड्स. ॲल्युमिनियम ऑक्साईड, फेरस ऑक्साईड, झिंक ऑक्साईड्स, त्यांचे ऑक्साईड्स तयार होतात आणि हायड्रोजन गॅस काय होतो, लिबरेट होतं. द मेटल्स ॲल्युमिनियम, आयर्न अँड झिंक डू नॉट रिॲक्ट विथ कोल्ड ऑर हॉट वॉटर बट दे रिॲक्ट विथ स्टीम टू फॉर्म देअर ऑक्साईड्स अँड रिलीज हायड्रोजन गॅस. हे पण खूप महत्त्वाचं आहे की हे तिन्ही मेटल्स जे आहेत ते थंड पाण्यात किंवा गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर किंवा थंड पाण्याची आणि गरम पाण्याची यांची रिॲक्शन होत नाही, तर यांची रिॲक्शन वॉटरशी होण्यासाठी त्यांना काय द्यावं लागतं, स्टीम टू रिॲक्ट विथ स्टीम, पाण्याची वाफ त्यांच्यावरती सोडावी लागते. आणि पाण्याची वाफ या मेटलवर सोडली तरच ते पाण्याशी वॉटरशी रिॲक्ट होतात आणि त्यांचे ऑक्साईड्स तयार करतात. दे रिॲक्ट विथ स्टीम, दे डू नॉट रिॲक्ट विथ कोल्ड ऑर हॉट वॉटर. आता कॅल्शियम जो आहे तो कोल्ड वॉटरशीच रिॲक्ट होतो आणि हे तर साध्या वॉटरशीच रिॲक्ट होतात. आणि हे मात्र कोल्ड किंवा हॉट वॉटरशी रिॲक्ट होत नाहीत, तर ते स्टीमशी रिॲक्ट होतात आणि त्यांचे ऑक्साईड्स तयार होतात. नाऊ लेट अस सी द रिॲक्शन ऑफ मेटल्स विथ ॲसिड्स. आपण मेटलची ॲसिडशी काय रिॲक्शन होते बघूया. आता इथे ॲसिड्स जे आपण 2 ॲसिड्स बघणार आहोत, एक तर H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड आणि दुसरा ॲसिड म्हणजे HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ॲसिड. H2SO4 अँड HCl ह्या 2 ॲसिडशी मेटलची काय रिॲक्शन होते ते आपण स्टडी करणार आहोत. बघूयात आता. Metals are reacted with acids H2SO4 or hydrochloric acid, then hydrogen gas is liberated and salts of metals are formed. म्हणजे मेटलचं जर सल्फ्युरिक ॲसिडशी रिॲक्शन झाली तर हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आणि त्या मेटलचा सल्फेट तयार होतो. किंवा मेटलची जर हायड्रोक्लोरिक ॲसिडशी रिॲक्शन झाली तर हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आणि त्या मेटलचा क्लोराइड्स तयार होतात. म्हणजे मेटलचे क्लोराइड्स किंवा मेटलचे सल्फेट तयार होतात, म्हणजे ते सॉल्ट्स तयार होतात. तर आपण बघूया रिॲक्शन. पहिली रिॲक्शन बघू सल्फ्युरिक ॲसिडशी होणारी. मेटल्स रिॲक्ट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड, सल्फेट्स ऑफ मेटल्स आर फॉर्म अँड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड. लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही मेटलची सल्फ्युरिक ॲसिडशी म्हणजे H2SO4शी रिॲक्शन झाली की हायड्रोजन गॅस लिबरेट होतो आणि मेटलचं सल्फेट तयार होतं. मेटलचं बघा हे
सोडियम सल्फेट आहे, मॅग्नेशियम सल्फेट आहे, म्हणजे त्याचं सल्फेट तयार होतं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. तर आपण एक एक रिॲक्शन बघूया. पहिली रिॲक्शन बघूया सोडियमची. सोडियम रिॲक्ट विथ H2SO4 मीन्स सोडियम रिॲक्ट विथ सल्फ्युरिक ॲसिड फॉर्म सोडियम सल्फेट. हा सोडियम आणि हा सल्फेट ह्यांच्यापासून सोडियम सल्फेट फॉर्म होतो आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. Magnesium react with a sulfuric acid and form magnesium sulfate and hydrogen gas is liberated. Zinc react with sulfuric acid and zinc sulfate are produced, form and hydrogen gas is liberated. Aluminium react with sulfuric acid, aluminium sulfate is formed and hydrogen gas is liberated. Iron react with sulfuric acid, iron sulfate is formed and hydrogen gas is liberated. बघा हे जे मेटल्स आहेत हे मेटल्स या H2SO4 मधल्या सल्फेटशी कंबाईन होतात आणि यातला हायड्रोजन गॅस वेगळा होतो आणि तो लिबरेट होतो. अशा पद्धतीने मेटल जर सल्फ्युरिक ॲसिडशी रिॲक्ट झाले तर त्या मेटलचं सल्फेट फॉर्म होतं आणि हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. आपण इथे जर बघितलं तर सोडियम, मॅग्नेशियम, झिंक, ॲल्युमिनियम, आयर्न किंवा पोटॅशियम हे सगळे सल्फ्युरिक ॲसिडशी काय होतात, रिॲक्ट होतात. बट कॉपर डोंट रिॲक्ट विथ ॲसिड. कॉपरची ॲसिडशी रिॲक्शन होत नाही. आणि आपण इथे जर रिॲक्टिव्हिटी बघितलं, सोडियम मोस्ट रिॲक्टिव्ह, मॅग्नेशियम सोडियम मोस्ट रिॲक्टिव्ह दॅन मॅग्नेशियम, मॅग्नेशियम मोस्ट रिॲक्टिव्ह दॅन ॲल्युमिनियम आणि ॲल्युमिनियम आणि झिंक यांची रिॲक्टिव्हिटी जवळजवळ सारखी असते. बट झिंक इज मोस्ट रिॲक्टिव्ह दॅन आयर्न आणि आयर्न इज मोस्ट रिॲक्टिव्ह दॅन कॉपर. आणि ही रिॲक्टिव्हिटी सिरीज आपण पुढच्या रिॲक्शनमध्ये अभ्यास करणारच आहोत. आता आपण बघूया मेटल्स रिॲक्ट्स विथ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड अँड फॉर्म क्लोराइड्स ऑफ मेटल्स अँड हायड्रोजन गॅस लिबरेटेड. बघा सोडियम रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड, सोडियम आणि क्लोरीन कंबाईन होतं, सोडियम क्लोराईड तयार होतं, हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. मॅग्नेशियम रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड, मॅग्नेशियम अँड क्लोरीन are combined, magnesium chloride form and hydrogen gas is liberated. Zinc react with hydrochloric acid and zinc chloride form hydrogen gas liberate. Aluminium react with hydrochloric acid, aluminium chloride form and hydrogen gas is liberate. Iron react with hydrochloric acid and iron chloride form hydrogen gas is liberate. Copper does not react with acid. Copper acid शी रिॲक्ट होत नाही. स्टुडंट्स, डू यू अंडरस्टँड? तुम्हाला हे समजलं का? डिड यू अंडरस्टँड द लेसन? तुम्हाला जर लेसन समजलं असेल, रिॲक्शन समजल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये मेटलची आपण नायट्रिक ॲसिडशी आणि नॉन मेटल्सशी आणि अदर मेटलच्या सोल्युशनशी होणारी रिॲक्शन अभ्यासणार आहोत. थँक्यू.